श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपला दत्त जयंतीचा महाप्रसादाचा दिवस आहे आणि आज खूप प्रमाणात लोक आली आहेत महाप्रसादासाठी. तर आता तुम्हाला पुढच्याच वेळेत आता बघायला भेटेल की किती गर्दी आहे, तुम्हाला मी दाखवतोच. आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ नक्की बघितल्यास मला कमेंट करा आणि जाता जाता लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला मग भेटूया. श्री स्वामी समर्थ. 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 सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजी श्री स्वामी समर्थ. आजी श्री स्वामी समर्थ. ताई श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. नमस्कार कर. नमस्कार करा. नमस्कार करा. पाय पडा. पाय पडा. पाय पडा. पाय पडा. पाय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोल. पाय पडा. मोर्या कर. श्री स्वामी समर्थ. समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मंडळी आता सगळेजण जेवून झालेत, म्हणजे जे सेवेकरी आले होते महाप्रसादासाठी तर ते सगळे जेवून झालेत. आता आम्ही सगळे सेवेकरी आहोत जे राहिलो होतो जेवायचे. आता सगळेजण जेवणासाठी आलेत. आता आपण बघूया सगळ्यांची आता प्रतिक्रिया बघूया. जेवण कसं झालं आहे तर नक्की विचारून बघूया. नक्की बघा.
हे पुढे जेवायचं नाही का? स्लो मोशन मध्ये येतो का तू? इथे तू आहे ना. हो बेटा बोल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो आपला हा महाप्रसाद आहे, त्यामध्ये ढोकळा, शिरा, कटलेट, डाळ भात आणि चवळीची भाजी नक्की या महाप्रसादामध्ये. मनोभावे श्रद्धेने भक्तीने पार पाडला. 7 दिवस हवनयुक्त उच्चारण घेणं एवढं सोपं नाही, पण अशक्य ते शक्य करता येईल. आणि हे चमत्कार आपल्याशी कोणी या कलियुगात करू शकत नाही. अनेक गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या, पाहायला मिळाल्या आणि सर्व बंधू भगिनींना त्याची अनुभूती पण येत नाही, यायला पाहिजे, येईल सुद्धा. पण एवढं मोठं कार्य या मुलुंड विभागामध्ये आपल्या आशीर्वादाने होत आहे आणि प्रत्येक सेवेकरी अगदी मनोभावे कुठलाही मानापान न मागता अगदी माझं घरचं काम आहे अशा प्रकारे यासाठी सर्व सेवेकऱ्यांच्या पाठीशी आपण सदैव उभे राहून घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य प्रीत वाक्य आमच्या मनामनात श्वासामध्ये असं रुतलेलं आहे की ते कधीच बाहेर पडू शकत नाही. आणि हम गयाने जिंदा आहे याची प्रचिती आपण सर्वांना देत आहात. आणि यासाठी या संपूर्ण माहोल जो आहे तो कलियुगातील एक आध्यात्मिक अतिशय उच्च अशी जी काही सेवा आपण सर्व बंधू भगिनींच्याकडून या 7 दिवसामध्ये करून घेतलेली आहे. त्यामध्ये हवनयुक्त गुरुचैत्र जगामध्ये फार कमी ठिकाणी होत आहे, परंतु एक करणं सुद्धा एवढं सोपं नाही आहे. पण या आपल्या आशीर्वादानं ह्या अतिशय कठीण अशा गोष्टी अतिशय सुंदरपणाने सोप्यापणाने होतात, हाच मोठा चमत्कार आहे. आणि याकरता आपला आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी आहेच आहे, सदैव राहू द्या. आणि ज्या भक्तांच्या इच्छा अपुऱ्या आहेत किंवा काही प्रदर्शित केलेल्या आहेत त्या आपल्याच आशीर्वादाने पूर्ण होऊ द्या. कारण आम्हाला सुद्धा थोडीशी प्रेरणा मिळू द्या. आम्ही भांडून तुमच्याकडून काहीतरी मागून घेत असतो, आम्हाला हे आमच्या अपेक्षा असू द्या. न्यून्य ते सरावे, अधिक ते मिळावे, अशा प्रकारे आमचा न्यून्यपणा काय राहू देऊ नका. तन मन आणि धन या सर्वांच्या दृष्टीने आपण सदैव पाठीशी राहून सगळ्यांना छानपैकी सुंदर असं जीवन जगण्याच्यासाठी आपल्याला प्रवृत्त करत आहात आपण. आणि याकरता आपले धन्यवाद आणि किती उपकार आपण मानावेत. आम्ही आपले थोडेच आहे आणि अशी महान शक्ती आमच्या पाठीशी आहे हे आमचं पूर्व सुकृत कुठेतरी असेल आणि भाग्य असेल म्हणून आपण सेवा करून घेत आहात. आणि यासाठी या सर्व बंधू भगिनींच्या वतीने आपल्या चरणी विनम्र व्हावे एवढीच विनंती करेन की प्रत्येकाला चांगलं आरोग्य लाभू द्या. आणि चांगलं आरोग्य असेल तरच आम्ही छानपैकी सेवा याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे करू. आणि पुढच्या वर्षी मला वाटतं या वर्षी 300 झाले, पुढच्या वर्षी 1000 आम्ही 1000ची अपेक्षा करतोय. 1000 सेवेकरी बसतील अशा प्रकारची व्यवस्था आपण कशा करायचं ते आपणच ठरवा. विनंती करतोय. आणि वैयक्तिक नावं घेत नाहीत, आमच्या भगिनींचं अतिशय मनाचं कार्य आहे. मी तरी म्हणेन असं आपल्याला दुजाभाव किंवा तुलना करायचं नाही, परंतु आमच्या भगिनी एवढ्या काम करतायत की त्याला तोड नाही. पुढे सुंदर सुद्धा काही कुठले नवे नवे काही असताना नसताना सुद्धा किंवा असल्या तरी आम्ही तेवढ्यापर्यंत बोलतो चालतो हे आहेच आहे. आपल्यालाही त्याचा त्रास झालेला आहे, आपल्याला माहिती आहे. तुम्हाला सुंदराबाईने तुम्हाला दिवसभर उपाशी ठेवलं होतं, संध्याकाळी जेवायला दिलं होतं. तसं आम्हाला सुद्धा काही लोकांचा त्रास होता असं नाही, पण आम्हाला त्रास काढायचा नाही. आम्हाला याच्याही पेक्षा फार सुंदर असं मुलुंडमध्ये आपलं हे केंद्र आहे. ते नुसतंच मुलुंडमध्ये नाही, नुसतंच महाराष्ट्रात नाही,
अख्ख्या अख्ख्या भारतामध्ये झालं पाहिजे अशा प्रकारचे आम्ही अपेक्षा करतो आहोत. तसे आम्हाला सुबुद्धी द्या आणि यांचे फार मोठे आधार समजे आहेत ते आपले कोणेकर साहेब, त्यांच्यासाठी जर त्यांच्या इच्छेशिवाय, त्यांच्या अपेक्षेशिवाय आणि त्यांनी केलेल्या धाडसाशिवाय हे सगळंच अशक्य होतं. आणि आपल्या कोणाला सुद्धा एवढं मोठं धाडस करता आलं नसतं. आम्हाला हे फक्त दरबार सजवायला 10 वर्ष लागली होती. असे धाडस करणारे आपण माणसं पाठवलेले आहेत आणि म्हणून आम्ही हे सर्व एवढं मोठं धाडस करत आहोत. आणि त्यासाठी आपले कसे उपकार किंवा आपल्या चरणी कशी सेवा रुजू करावी हे आम्हाला कळत नाही, पण आहे ती सेवा गोड मानून घ्या. काही 7 दिवसामध्ये चुकला असेल, माकला असेल, चुकून एखाद्या वेळी काहीतरी कुणाला बोललं असेल काय असेल ते सुद्धा मोठ्या आपल्या आशीर्वादानं दूर होऊ द्या. आणि असाच असा भाव, स्वामीमय भाव, दत्तमय भाव दरवर्षी आमच्याकडून सर्वांच्या करून घ्या अशी आपल्याला विनंती करून सर्वांना आशीर्वाद देऊन सर्वांच्या पाठीशी सदैव राहून सर्वांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होऊन याहीपेक्षा आम्हाला फार उत्साहानं एक काम करण्यासाठी एक संधी द्या, असेच आपल्या ताकद द्या अशी आपल्याला विनम्रपणे विनंती करून आपण इथे थांबूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे महाराज की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अम्मा माता की जय. श्री अम्मा माता की जय. श्री अम्मा माता की जय. भारत माता की जय. श्री स्वामी समर्थ. तर म्हणजे आपला आज शेवटचा दिवस आणि छान प्रकारे व्यवस्थित होतोय. आणि तुम्ही आता ऐकलंच असेल आमच्या गुरुकाकांचं, आणि त्यांनी व्यवस्थित सगळी माहिती दिली आणि आपण नेहमी सेवा करत असतो. 7 दिवस आपण ही गोष्ट कोणी नाकारू शकत नाही की महिला वर्ग, पुरुष मंडळी, तरुण मुलं, मुली सगळ्यांचा त्याच म्हणजे प्रत्येकाचा मुलाचा वाटा आहे. प्रत्येकाचं हे कार्य कुणाच्या एकाच्या नावाने नाही, कोणाच्या एकाच्या ह्याने चालूच शकत नाही, पण एक सगळ्यांनी मानू शकतं. एक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे महाराज की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अम्बा माता की जय. श्री अम्बा माता की जय. श्री अम्बा माता की जय. भारत माता की जय. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपला गुरुचरित्राचा शेवटचा दिवस आपण आता समाप्त झालाय आणि व्यवस्थित आपला महाप्रसाद पण छान प्रकारे व्यवस्थित झालाय. आणि शेवटला जाता जाता चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या सेवेकरांना पण श्री स्वामी समर्थ. चला बाय बाय, शुभरात्री. तर मंडळी आपला निलेश भाऊंना आपण सोडायला आलोय आणि पूर्ण फॅमिली आमची श्री स्वामी समर्थ मठातली आपल्या एका भावासाठी सोडायला आलेत आणि खूप मेहनत केली आहे दादाने. एकदम स्वामीचरित्रामध्ये सर्वजण सोबत राहू आपण आणि कामं करू. नक्की नक्की. आणि अजून आपले सेवेकरी वाढतील हे आपण नक्कीच करूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की हर 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 हर. चलो बाय बाय, शुभ रात्री.